पण माझं जे स्वप्न आहे या खात्यासाठी ते नुसतं रेग्युलेटरी न राहता प्रत्येक शाळेमध्ये जायचं, प्रत्येक गल्लीत जायचं, प्रत्येक नर्सरीमध्ये जायचं, प्रत्येक कॉलेजमध्ये जायचं, प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये जायचं आणि सांगायचं की नक्की क्लायमेट चेंज काय आहे. 10 कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आपण नवीन जाहीर केले, त्याचं प्रोटेक्शन आपण वाढवलेलं आहे. 2 सँक्च्युरीज आहेत, मरीन बायोडायव्हर्सिटी पार्क्स करत आहोत. ह्या काही गोष्टी करत आहोत. मुंबई सारख्या शहरामध्ये आरेचं आपण जंगल घोषित केलं, तर ह्या 15 दिवसात वगैरे ते पूर्ण त्याचं हस्तांतरित होईल. तर ईव्ही पॉलिसी 2021 ही जी आपण आणली की 7.5 ते 8% गाड्या आपल्या राज्यात ज्या रजिस्टर झाल्यात 23-24 मध्ये ह्या इलेक्ट्रिक आहेत. क्लायमेट चेंज हे नुसतं काही आता जगाच्या 2 टोकांमध्ये दिसत नाही, आपल्याला गावांमध्ये दिसतंय, शहरांमध्ये दिसतंय. एक तर रिपोर्ट असा आलेला आहे 2050 पर्यंत मुंबई असेल, कोकण असेल, कितीतरी अशी शहरं आहेत, असे कितीतरी पट्टे आहेत या देशामध्ये जे पाण्याखाली जातील. आणि आपल्याला सर्वांना आमदार म्हणून, हे सदन म्हणून विचार करायला लागणार की आपण सरकार म्हणून या विषयावर आपण कसा विचार करणार, गांभीर्याने विचार कसा करणार आणि पुढे कसं नेणार. ते जिथे आपण प्लास्टिक, त्याला आपण सिंगल यूज डिस्पोजेबल प्लास्टिक बोलतो, ते जर आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकलं, कारण पर्यावरणावर विचार करणं आता आपल्याला गरजेचं झालेलं आहे.